आजी आली, आजी आली, असा मुलांचा कलकलाट होताच कालिंदी सासूच्या स्वागतासाठी डोक्यावर पदर घेऊन दारात पोहोचली. पाया पडण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा विमल आजींच्या तोंडून पहिले शब्द बाहेर पडले. पिंकी अजून आली नाही. तिची ट्रेन लेट झाली आहे. ती उशिरा पोहोचेल. तुम्ही हातपाय धुवून फ्रेश व्हा. सर्वजण तुमची जेवायला वाट पाहत आहेत. जेवतानाही फक्त पिंकीबद्दलच चर्चा झाली. पिंकी ही आजीची सर्वात लहान लाडकी नात आणि निकिता आणि नीरज यांची लाडकी धाकटी बहीण आहे. निकिताची दोन्ही मुले त्यांच्या एकुलत्या एक मावशीच्या लग्नाबद्दल खूप उत्सुकता होती. मम्मा, पिंकीसाठी तू नवरा म्हणजे आम्हाला एक काका शोधला आहे, तसं तू आता नीरज मामासाठी म्हणजे आमच्यासाठी एक मामी शोधशील का? हो सुनबाई, मुले बरोबर बोलत आहेत. नीरजसाठी मुलगी शोध आणि एकाच मांडवात भावा बहिणीचं लग्न लाव. तुलाही आता विश्रांतीची गरज आहे. विमलाजींनी कालिंदीकडे पाहून आपल्या भावना व्यक्त केल्यावर तिनेही होकारार्थी मान हलवली व तिचा चेहरा शांत राहिला. रात्रीचे जेवण करून नीरज मुलांसह त्याच्या खोलीत गेला तेव्हा विमल आजींना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. काय झाले आहे? तुम्हा दोघींचे चेहरे बघून तर असे वाटत नाही की पिंकीचे लग्न ठरले आहे. आजी, खरं तर गोष्ट अशी आहे की पवन खूप चांगला मुलगा आहे. फोटो, बायोडेटा आदी पाहून दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना पसंत केले आहे. मी फेसबुकवर पिंकी आणि पवनची ओळख करूनही दिली आहे. पण आता काही कारणास्तव मला आणि आईला हे लग्न होईल की नाही याची काळजी आहे. पवन हा संयुक्त कुटुंबातील आहे. तो त्याच्या कुटुंबाशी इतका जवळचा आहे की तो स्वतःचे वेगळे घर बनवेल असे आम्हाला वाटत नाही. आणि जेव्हा पिंकीला हे कळेल तेव्हा ती या लग्नासाठी अजिबात तयार होणार नाही. ती किती बोल्ड स्वभावाची आहे हे तुम्हाला माहीत आहे. घरामध्ये कोणतीही वस्तू येईल ती प्रथम तिची झाली पाहिजे. अगदी पाहुणे आले तरी तिला पहिल्यांदा भेटले नाही तर तिचा मूड खराब होतो. ती आता लहान नाही, मोठी झाली आहे, जॉब करते आहे, विमल आजींनी मध्येच म्हणाल्या. आणि जसजशी ती मोठी झाली तसतशी तिची मुक्त विचारसरणी आणखीन वाढली आहे आजी. म्हणूनच माझ्या इतक्या समजवण्यावर सुद्धा ती वेगळ्या ठिकाणी राहते. अगं, तिथून तिचे ऑफिस जवळ आहे. तुला विनाकारण वाईट वाटत आहे. कालिंदींनी सांभाळून घेत म्हणाली. आई, काही असो, पिंकीला हे कळले तर हे स्थळ मान्य होईल असे मला वाटत नाही. निकिताचा अजूनही विश्वास बसत नव्हता. मी वरच्या मजल्यावर बाल्कनीत जात आहे. पिंकी आल्यावर तिला तिथेच पाठवा. विमलाजी अचानक उठून पायऱ्यांकडे गेल्यावर आई आणि निकिता आश्चर्यचकित होऊन त्यांना जाताना पाहत राहिल्या. काय झाले अचानक आजीला? निकिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कालिंदी खोल विचारात घडली. आपल्याला त्यांच्यासमोर अशा प्रकारे एकत्र कुटुंबाचा मुद्दा मांडायला नको होता निकिता. तुझ्या आजीने एवढ्या मोठ्या कुटुंबाची काळजी घेण्यात आयुष्य वेचले आहे हे तुला माहीत आहे. ती संपूर्ण कुटुंबाची धुरा होती. तुझ्या वडिलांना आणि काकांना वेगवेगळ्या शहरात नोकऱ्या मिळाल्या, त्यामुळे आम्हाला वेगळे राहावे लागले. असो, आजच्या काळात हे सगळे कसे शक्य आहे मम्मी? परिस्थितीमुळे वेगळे राहणे ही एक गोष्ट आहे, पण आधुनिकता आणि स्वातंत्र्याची बडाई मारत वेगळे होणे ही वेगळी गोष्ट आहे. कदाचित तुझ्या या शब्दामुळे तुझ्या आजीला त्रास झाला असेल आणि त्या उठून निघून गेल्या. मम्मी, ती तिच्या जागी बरोबर असेल, पण पिंकीला चांगले ओळखून मी सुद्धा माझ्या जागी चुकीची नाही. खरे तर मला स्वतःला असे वाटते की पिंकीने त्या कुटुंबाला आपलेसे करावे. मी केवळ पवनलाच नाही तर त्याच्या कुटुंबियांनाही भेटले आहे. सर्व लोक खूप छान आहेत. पिंकीच्या मनातील पूर्वग्रह मोडणे ही एकच समस्या आहे. आता मांजरीला घंटा कोण बांधणार? बरं, आपण याबद्दल नंतर विचार करू. आधी मी तुझ्या आजीशी बोलून येते. त्यांना दुखवण्याचा हेतू नव्हता म्हणून. त्या नुकत्याच आल्या आणि आपण त्यांचा मूड खराब केला. कालिंदी पायऱ्या चढून वर गेली तेव्हा त्या डोळे मिटून पडल्या होत्या. कालिंदीच्या पावलांची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले. तुमच्या भावना दुखवल्याबद्दल मला माफ करा. आमचा असा कोणताही हेतू नव्हता. निकिता आणि मला स्वतःला पिंकीने त्या परिवारात राहावे असेच वाटते. पण पिंकीला ओळखताना तिला कोण समजावणार? कालिंदीच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा अधिकच गडद झाल्या होत्या. पिंकी येऊन सगळ्यांना भेटेन तेव्हा तिला माझ्याकडे पाठव. मी इथे तिची वाट पाहत आहे. आपले बोलणे संपवून विमल आजींनी पुन्हा डोके टेकवले आणि डोळे मिटले. पिंकीने गुपचूप येऊन 2 सुंदर हातांनी मिठी मारली आणि त्यांना आनंदी भूतकाळाच्या खिडकीतून बाहेर काढले. आजीने तिला मागूनच आपल्या मिठीत घेतले. आलीस का? विमल आजीने पिंकीला मागून ओढत तिला समोर असलेल्या खुर्चीत बसवले आणि तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागल्या. तर पिंकीला लाज वाटली. आजी, तू असे काय बघत आहेस? मी पाहते की कालची छोटी बाहुली आज नवरी होणार आहे. अजून वेळ आहे आजी. अजून कुठे काही ठरले आहे? पिंकीच्या बोलण्यातून विमल आजींच्या लक्षात आले की पिंकीला पवनच्या घरच्यांबद्दल सांगण्यात आले होते आणि तिने या प्रकरणाबद्दल आपला ग्रह बनवला होता. आजच्या पिढीला काय झाले? कोणीही तडजोड करायला तयार नाही. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही हवे असते. क्षणात सिलेक्ट, क्षणात रिजेक्ट.
जणू लग्न नसून ते भावला-भावलीचा खेळ झाला आहे. दुःख ना खेळ. पिंकी, मी तुझी प्लेट इथे आणली आहे. आजीबरोबर गप्पा मारताना आरामात खा. कालिंदीने ताट पिंकीच्या हातात दिले तेव्हा पिंकीने तिचा आवडता गोड पदार्थ रसगुल्ला पाहून खुश झाली. पिंकी जेवण करत राहिली आणि विमल आजी तिच्याशी ऑफिस, कॅन्टीन, सहकारी इत्यादीबद्दल बोलत राहिल्या. ही पालक भाजी का खात नाहीयेस? मला आवडत नाही आजी. पिंकी कसा तरी चेहरा करत म्हणाली. तर काय, पालक खूप पौष्टिक आहे. लगेच खा. आणि तुला हा रसगुल्ला खूप आवडतो. तू तो का खात नाहीस? हा मी शेवटी खाण्यासाठी ठेवला आहे. प्रथम मला सर्व जेवण संपवायचे आहे. नंतर मी माझ्या आवडत्या गोड पदार्थाचा आनंद घेईन आणि रसगुल्ला चवीने खाईन. पिंकीने आनंदाने मान हलवत सांगितले आणि विमल आजीला तिच्या निरागसतेबद्दल खूप प्रेम वाटले. तुझ्या गोड पदार्थाबद्दलच्या बोलण्याने मला तुझ्या आजोबांची आठवण झाली. किती गोड आणि रोमॅन्टिक आहेस आजी. आजोबांनाही रसगुल्ले आवडतात का? पिंकी जरा आजीजवळ सरकली. आजी सांग ना. अगं नाही, तसं नाही. तेव्हा आमचे एकत्र कुटुंब होते. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची आणि विचारण्याची फुरसत कुठे होती? सर्व वेळ संकोचाची भावना होती. प्रणयाचा विचारही करू शकत नव्हतो. तेच आहे आजी. अशा परिस्थितीत प्रेम फुलणे तर दूरच, जे आहे तेही संपते. पिंकी थोडी उत्तेजित झाली होती, पण आजीच्या पुढच्याच वाक्याने तिचा उत्साह मावळला. आजची पिढी इथेच अपयशी ठरते. आय लव्ह यू म्हणत, किस करत, खुलेआम रोमान्स केला म्हणजेच तुम्ही लोक या सगळ्याला प्रेम समजता. तुम्हा लोकांना प्रेमाच्या खोलीची काहीही देणे-घेणे नाही. बरं, यात तुमचाही दोष नाही. मलाही पूर्वी असेच काहीसे वाटले होते. तुझे आजोबा ऑफिसमधून घरी परतले की आधी व्हरांड्यात बसलेल्या आईवडिलांशी बोलायचे. तोपर्यंत मोठ्या बाबाची मुले त्यांना येऊन घेरून काका काका म्हणत. कधी ते मुलांना चॉकलेट आणि टॉफी द्यायचे, तर कधी लहान मुन्नूला त्यांच्या मांडीवर घेत असत. तोपर्यंत त्यांची बहीण तिच्या कॉलेजमधल्या गोष्टी सांगू लागायची. सगळ्यांशी बोलत असताना शेवटी ते माझ्यापर्यंत पोचत. तोपर्यंत मी माझ्या खोलीत रागावून बसत असे. जेव्हा त्यांना माझ्याशी प्रेमाने बोलायचे असेल तेव्हा एक तर मी तोंड फिरवायचे किंवा हा हो म्हणत त्यांना टाळायचे. त्यांना माझी मनस्थिती समजायची. मला म्हणायचे, तुला माझ्यावर राग आहे का? तुझा राग मी समजू शकतो. पण मी काय करू? प्रत्येकासाठी असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात खूप वेळ जातो. मी तरीही तोंड फुगून बसलेली असायची. मला तुझा राग समजतो. तू असा विचार करत असशील की मी प्रत्येकाची काळजी घेतो, तुझी नाही. मी प्रत्येकासाठी वेळ काढत आहे, पण तुझ्यासाठी नाही. पण सत्य काही वेगळेच आहे विमू. माझ्या आयुष्याच्या ताटात तुझे स्थान एखाद्या गोड पदार्थासारखे आहे. पूर्ण जेवण पटकन आटोपल्यानंतर मला शेवटी हा गोड पदार्थाचा आरामात आनंद घ्यायचा आहे. मला तुझ्यासाठी वेळ काढायची गरज नाही, कारण माझा सगळा वेळ तुझा आहे. त्यातून मला इतर गोष्टींसाठी, इतर लोकांसाठी वेळ काढावा लागतो. मी अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले. मी त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे याची कल्पनाही केली नव्हती. तेव्हापासून माझी त्यांच्याविरुद्ध कधीच तक्रार राहिली नव्हती. त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी त्यांच्यासाठी गोड पदार्थ बनवून राहिले. विमलाजी थोडी भावूक होऊ लागल्यावर पिंकीने विनोदाने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. तरी मला समजत नाही तुला मधुमेह कसा झाला? तर तू स्वतः गोड पदार्थ आहेस. विमलाजी थोड्या शांत झाल्या आणि त्यांचा हेतूही पूर्ण झाला होता. पिंकी, हे आयुष्य खूप विचित्र आहे. कोणतीही व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य केवळ गोड पदार्थ खाण्यात घालवू शकत नाही. शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे मिळवण्यासाठी सर्व काही खावे लागते, आवडो ना आवडो. जसे आत्ताच तुला पालक बळजबरीने घशात घालावा लागला. नातेसंबंधाची जादू देखील अशीच आहे. आवडत नसतानाही काही नाती निभावणे ही आपली मजबुरी बनून जाते. ही बळजबरी हळूहळू सवय होऊन जाते. मग आपणही त्याचा आनंद घेऊ लागतो. तसे माझ्यासोबत झाले. स्वीट डिश म्हणजेच तुझ्या आजोबांचा सहवास मिळवण्याच्या लोभापोटी मी सगळी नाती अगदी छान जपत राहिले आणि हळूहळू त्या नात्याच्याही प्रेमात पडू लागले. मी सर्वांची गरज बनले आणि प्रत्येकजण माझी गरज बनला. आणि बरं का पिंकी बाळा, मनात भावना जर चांगल्या नसतील तर पदार्थही बेचव वाटू लागतात, हे मला जाणवायला लागले. जर तोंडात कडूपणा आधीच मिसळला असेल तर मग त्यात कितीही स्वादिष्ट पदार्थ ठेवला तरी त्याची चव कडूच लागते. नाते आपल्यासाठी किती चांगले किंवा वाईट असेल, ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे असेल हे जाणून घेण्यासाठी आधी आपण ते नाते खुल्या आणि स्वच्छ आनंदी मनाने स्वीकारणे महत्त्वाचे आहे. ज्या मनात, हृदयात आधीच पूर्वग्रह असेल, तर अशा हृदयात सुसंवादी नात्याचा प्रवेश कसा शक्य आहे? पिंकीचे खाणारे हात अचानक थांबले. ती खोल विचारात पडली. पिंकी विचारात पडलेली पाहताच बाण निशाण्यावर लागल्याचे विमलाजींच्या लक्षात आले. त्यांना आनंद झाला. अगं हे काय, तू खाणे का थांबवले? हा रसगुल्ला घे, जो तुला खूप आवडतो
आणि ज्याच्या लोभामुळे तू संपूर्ण जेवण उरकले आहेस. हां, हो, मी खाते, असे म्हणत पिंकीने गुपचूप अख्खा रसगुल्ला तोंडात ठेवला. रसगुल्ल्याच्या गोड चवीने ती खूप खुश झाली. वाह! मज्जा आली. पोटभर जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्यात स्वतःचाच आनंद असतो. तसे आजी, तू मला काय समजवण्याचा प्रयत्न करीत आहेस ते मला चांगले समजले आहे. आजोबांचे प्रेम मिळवायच्या लालसेपोटी तू सगळी नाती जपत राहिलीस आणि प्रेमाचा खरा आनंद यातच मिळाला. आता पिंकी खरंच गंभीर झाली होती, कारण हा तिच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाचा मुद्दा होता. तिला पवन आवडू लागला होता, पण त्याला मिळवण्यासाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा स्वीकार करावा लागेल ही कल्पना तिला सतावत होती आणि म्हणूनच ती अजून थोडीशी अंशक होती. मला तुला कोणत्याही भ्रमात ठेवायचे नाही पिंकी, त्यामुळे मी खोटे बोलणार नाही. अनेक अप्रिय घटना घडल्या ज्या मला कडू औषध समजून एका दमात गिळून टाकाव्या लागल्या. या विचाराने मी लवकर बरी होऊन पुन्हा आनंदी जीवन जगू शकेन आणि तेच घडले. आजी, तू खूप सहन केलेस आणि तुझ्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी तू खूप काही केलेस. एवढ्या मेहनतीचे फळ गोडच लागते आणि काहीही न करता गोड फळ मिळावे अशी माझी इच्छा आहे. अशा परिस्थितीत ती चव कुठून येणार? पिंकी हसत होती आणि तिच्या हसण्यात तिच्या हेतूची चमक स्पष्ट दिसत होती. पिंकी, तू जेवलीस का? हे बघ, मी तुझ्यासाठी अजून रसगुल्ला आणला आहे, असे म्हणत कालिंदीने दुसरा रसगुल्ला पिंकीच्या ताटात ठेवला. तुम्ही पण घ्या ना आई, कालिंदीने विनंती केली. मी गोड कुठे खाते कालिंदी, पण हो, पिंकीने होकार दिल्याच्या आनंदात मी तुझे तोंड गोड करते, असे म्हणत विमलाजींनी कालिंदीच्या तोंडात रसगुल्ला भरला.